आपल्या आसपास अनेक छोटे मोठे व्यवसाय चालू असतात. त्यातीलच एक म्हणजे दुग्ध संकलन व्यवसाय. हा एक अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय. सिद्धनाथ दूध संकलन केंद्रामध्ये दुधावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेची सविस्तर माहिती या केंद्राचे मालक श्री किशोर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना दिली. हा व्यवसाय सुरू केल्यापासून आतापर्यंत झालेली या व्यवसायाची भरभराट विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. त्यापासून निर्माण केली जाणारी अनेक उत्पादनं तसेच त्यांच्या विक्रीविषयीचं कौशल्य आणि अर्थप्राप्ती या विषयावर सखोल मार्गदर्शन श्री किशोर गायकवाड यांनी केलं. येथील सौ शोभाकाकी बाबर कन्या महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी व्यवसाय मार्गदर्शन समिती अंतर्गत सिद्धनाथ दूध संकलन केंद्र विटा येथे भेट दिली. यावेळी सिद्धनाथ दूध संकलन केंद्राचे मालक श्री किशोर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. यावेळी व्यवसाय मार्गदर्शन समिती प्रमुख डॉक्टर शशिकांत पिसाळ यांनी व्यवसायात असलेल्या अनेक संधींबाबत विद्यार्थ्यांना नेहमी सजग असायला हवं. आपण एखादा व्यवसाय करून स्वतः मालक बनणं कधीही चांगलंच आहे. अशावेळी आपणच इतर बेरोजगार तरुणांना रोजगार देऊ शकतो. प्राध्यापक सतीश जाधव यांनीही विद्यार्थ्यांना नोकरी करून गुलामी स्वीकारण्यापेक्षा व्यवसायामध्ये स्वतःला सिद्ध करा. आपल्या ज्ञानाचे व बुद्धीचं सामर्थ्य दाखवून देऊ शकता. इतरांनाही व्यवसायाकडे वळवण्याचा आदर्श देऊ शकता. हे विद्यार्थ्यांना पटवून दिलं. या दूध संकलन केंद्रास भेट देताना प्राध्यापक शिवाजी दाभाडे हेही उपस्थित होते. दूध संकलन केंद्रातील स्वप्नाली व अश्विनी गायकवाड यांनीही विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केलं. अशा व्यावसायिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या करिअरविषयी निश्चितच मार्गदर्शन व प्रेरणा मिळते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.